नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार की तसेच राहणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत की तसेच राहणार आहेत, याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे। या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते समजून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबत या ठिकाणी काय काय म्हटलेलं आहे ते सांगण्यात आलेलं आहे। याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार का याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शासनाकडून हे जे पत्रक काढण्यात आलेलं आहे, या पत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि महिला व बाल विकास विभाग पुणे या दोन्हींकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि या पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेबाबत 11/12/2024 रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। आणि या विषयामध्ये असं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बाबत ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेअंतर्गत किंवा योजनेच्या संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। परंतु ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले, ज्या महिला निकषांमध्ये बसत नसताना देखील ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे, अशा महिलांची पडताळणी होऊ शकते। कारण जर तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमची पडताळणी होऊ शकते। तुमचं जर वय 21 ते 65च्या अटीमध्ये बसत नसेल व जास्त वय असताना देखील लाभ घेतला असेल तर अशा महिलांची पडताळणी नक्कीच होऊ शकते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।